नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. तर मी आत्ताशी उठलो आहे, रात्री लेट झोपलेलो. व्लॉग अपलोड करायला पण टाईम लागला. आता मस्तपैकी उठून फ्रेश वगैरे झालो आहे. तर चाललो आहे, अंडी बनवतो तव्यावर, ऑमलेट टाईप. 5 अंडी टाकतो, खातो आणि मग लगेच 10-15 मिनटामध्ये जिमला जायला निघतो. कारण माझं बॅक आणि बायसेप मारायचं आहे आपल्याला. तर चला पटापट अंडी बनवतो. अंडी टाकल्या जातात. इथं इंडक्शन झाल्याविषयी जास्त गरम नाही होत, त्यामुळे पाहिजे तसं ऑमलेट नाही काढतात, म्हणून असं बुर्जीसारखंच बनवलं आहे. इंडक्शन म्हणजे बकवास चीज आहे पहिली गोष्ट. कारण की यानं ना आपल्या गॅससारखी असं नाही, वाफच नाही, एकदम स्लो स्लो स्लो. टाईमपास पण जाम होतं, थोडा पटकन व्हायला पाहिजे. जाम आलो होता, वैताग येतो, मग टाईम लागतो ना बनवायला, मग वैताग येतं. आता निघलो आम्ही जिमला जायला, दुर्गेश आणि मी. चला पटापट जिमला जाऊ, बॅक आणि बायसेप मारायचं आहे. आणि आज मी डेडलिफ्ट ट्राय करणार आहोत बरेच दिवसात, बघू कसं जातं वेट. बरोबर पक्षी कुठचे आले काय माहीत, बघा किती आहेत. अच्छा आकाशात तेच उडलं. आता आम्ही पोचलो कॉलेजजवळ. कॉलेज सिग्नल लागले, सिग्नल संपल्यावर जाऊ. इकडं समोर आपली जिम आहे, कॉलेज आणि इकडे जिम. आलो आता आपण जिममध्ये. 5 मिनटं सायकल चालवतो जरा, फॅट पण थोडा लॉस झाला पाहिजे ना भाई. असं मी कार्डिओ करता नंतर 10 मिनटं. आणखी अलगच ही पिक्चर लागली इथं आज पण. होतं जिममध्ये मस्त वर्कआउट करू, उडी घातली आज. किती ढिल्ली आहे बघा, देवी दुर्गेशची आहे. माझी उडी कुठं काय झाली काय माहीत, भेटतच नाही ती मला. चला आता पहिले लॅट्स मारतो याच्यावर. ही लॅट्सची मशीन आहे, म्हणजे आपण पुलअप्स मारतो ना ती मशीन आहे. याच्यावर वेट टाकायला लागतं. मी 5च टाकतो माझ्या वजनाच्या हिशोबात. आणि पहिल्या सेट डेडलिफ्टमध्ये पहिला म्हणजे तिसऱ्या सेटमध्ये 140 मारला. कमसे कम 2.5 ते 3 महिन्यानंतरच्या गॅपमध्ये डेडलिफ्ट मारली. 140चा PR मारला, मजा आली. आपला PR माहीत नसेल तर सांगता भाई, 200 kg मारलेलं आहे मी डेडलिफ्ट HNF जिममध्ये, जिथं मी पहिला इंडियामध्ये जायचो. इथं मी जास्त म्हणजे इथं मी आल्यापासून वेट नाही उचलायला गेलो, पण आता जरा ट्राय करता स्ट्रेंथ वाढायसाठी थोडा वेट उचलीन, डेडलिफ्ट वगैरे मारीन. कारण स्ट्रेंथ वाढतं, मजा येतं आणि वर्कआउट करायला पण जरा असा वाटतं, जरा मजा येतं भाई. चला आता ही मशीन मारता मला लावलं. आता खेचाखेची नुसतं. आपला वर्कआउट वगैरे मस्तपैकी झालेलं आहे, जाम मजा आली वर्कआउट करायला. आता जाताना काहीतरी खायला घेऊ. जेवायला रात्री चिकन, अंडी वगैरे आणि दूध. चला आता पेत्रुचकामध्ये जायला लागेल परत, पटापट जाऊ. एअरबँकची इथं मस्त सजवले बघा, क्रिसमस ट्री लावले मस्तपैकी. इथं पण एंट्रीला पण डेकोरेट केली, इथं पण डेकोरेट केली, ऑडी लावले, मस्त वाटतं. पहिला मी ग्लोबसमध्ये इथं आहे का बघू पहिला, जर इथं नसलं तर पेत्रुचकाला जावं लागेल. चला जाऊ, आणि भेटला तर बरं पेत्रुचकाला जायला लागणार लांब. 2 रुपयाला 4 केली आहे तिथे, बघू जाऊ. आता घेतला आम्ही मस्त की चिकन घेतला मी 1 किलो, काहीतरी 100 ग्राम होता. आणि अजून काय घेतला, केला घेतला एक 24 रुपयाला पडला 1 केला. ओट्स घेतलं, तो मला 25 रुपयाला पडला. आणि दूध घेतला आपला जो डेली घेता, 800 ml असतो वाटतं तो, 800 का 1 लिटर काहीतरी असते त्या पिशवीमध्ये. आणि बस चला आता जाऊ. समोरच आपला हॉस्टेल आहे, जो इथं ग्लोबस आहे समोर. ग्लोबसमध्येच भेटला, नाही तर पेत्रुचकाला जायला लागतो. पेत्रुचका ही बिल्डिंग आहे ना, तिच्या मागे, तो पण जवळच पडतो, पण तरी पण इथून चालत जायला लागतो जाम. वैताग येतो एवढ्या चालायला नसतं. आधीच आम्ही एवढा चालता डेली. चला आता सिग्नल सुटल, जाऊ मस्तपैकी हॉस्टेलवर आणि पहिला आपला प्रोटीन शेक बनवू मस्तपैकी. ही हॉस्टेलचे एंट्रन्स आहे, गेट आहे. इथून असे जाम हॉस्टेल आहेत, म्हणजे प्रत्येक याचे लाईक कंट्रीचे हॉस्टेल्स आहेत. आमच्या इथं पण राहतात, काही ठिकाणी बांगलादेशी राहतात, पाकिस्तानी आहेत. हे आमचा 4th फ्लोअर आहे ना, हा वाला. इथं आम्ही राहतो 4th फ्लोअर, पूर्ण इंडियन्सचं आहे. आणि हॉस्टेलचे ॲड्रेस मकलिना 32A
हा ॲड्रेस आहे हॉस्टेलचा, हॉस्टेल आहे असा. तर चला आता जाऊया पटापट. काहीच तुमचा व्हायला आता जिमच्या रूमवर आणि आता बनवत घेतले मी प्रोटीन शेक. आज बघा कसा यो बनानाचा टाकले मी प्रोटीन, म्हणजे बनानाचा आहे फ्लेवर. आणि आज बनाना पण टाकणार आहे याच्यात. ओट्स आणलेत, मला बनानाचे ओट्स नाही भेटले म्हणून मी ॲपलवाले आणले. आणि दूध. चला आता बनवता पटापट आपला प्रोटीन शेक. तर एकदम प्रोटीन टाकले मी पहिला, त्याच्यात दूध टाकून पहिला मिक्स करून घेऊ, कारण की याच्यात डायरेक्ट मिक्स नाही होत. यात एक 800 ml असतं मिल्क, याच्यातलं पहिलं 300 ml टाकला. 200 ml मी रात्री पिता आणि राहिलेला 300 ml सकाळी पिता. असा मी शेड्यूल बनवले. आता जिमच्या आल्या ना, आता पहिला प्रोटीन पिते आम्ही, म्हणजे लगेच आल्या लगेच पिता. जिममध्ये नाही घेऊन जात, इथंच पिता आल्यावर. आणि मग नंतर लगे 1-1.5-2 तासात अंडी बॉईल करीन 5, ती खान. आणि मग ती खाल्यानंतर रात्री लगेच जेवायला चिकन आणि थोडासा राईस घेईन. त्याला मिक्स करू पहिला प्रोटीनला. जिमच्या आल्यावर चेहरा कसा ग्लो करतं, गोरा गोरा चिकना दिसता. केसा भैया अशीच आता, त्यांना काय उपाय नाही, कशी पण सेट करते आता, तशीच होतं करली. टाइम लगेगा, बॉडी बनने में टाइम लगेगा, लगने दो. हम भी बॉडी के पीछे भागेंगे भाई, कैसी नहीं बनती देखता हो इसको. मी ह्याच्यात कापू आपण बनाना. पहिली बार मी बनाना खाता. यो एक बनाना मला पडला 25 रुपयाला. पहिला भाई मीच खाऊन बघता कसा लागतो. गोड आहे आपल्यासारखं, सेम आहे. चला आता टाकता याच्यात. तर अख्खा बनाना मी टाकला याच्यात. त्याच्यात आपण टाकू ओट्स. ओट्स पण हे भारीवाले आहेत, म्हणजे याच्यात चांगले आहे इथले, म्हणजे बेस्ट ओट्स मला आजपर्यंत वाटले. कारण मी दुसरे पण घेतलेले, ते नरम पण नाही होत लवकर. इंडियाला असताना मी कधीच ओट्स नाही घालं, पण जवशी इथं आलं ना ओट्स खाता मी. काय माहीत काय मजा येतं. असं बनले बनाना, ओट्स आणि प्रोटीन पावडर आणि दूध. त्याला मस्तपैकी झाल्या हो पिता. पण झालेलं आहे आपलं चिकन आणि राईस आणि सूप. तर मस्तपैकी जेवू आपण. त्या लागल्यान ते पोरं गेमी गेला लागल्यान, त्यांना मारायला लागेल सगळ्यांना धरून. तो गाइज आज 31st है, तो हम लोग इधर खेल रहे गाइज. ये देखो बच्चे लोग भी है हमारे साथ, और हम भी इधर बैठे हैं क्योंकि हमको ऐसा बैठना. मक्खी बीच में क्यों आ रही है. ये देखो गाइज, कंटेंट भी है हमारे साथ और वेदांत भी है हमारे साथ, और वो मक्खी जो आई थी वो चली गई. तो चलो अभी कुछ तो करते हैं गाइज. मक्खी आ रही. तो गाइज अभी मिलते हैं थोड़ी देर बाद. गाइज मार करवाएंगे ये लोग हमको. गाइज हम लोग किसी का तो दरवाजे टोकते आए गाइज. रुको कोई बाहेर आता है की देखते गाइज. तर मंडळी आता ऑलमोस्ट सकाळचे 4 वाजलेत, म्हणजे इंडियामध्ये 6:30. ऑलमोस्ट 5-6 मिनटं बाकी असतील. मी करता अभ्यास ॲनाटॉमीचा आणि कॉफी ठेवले, कारण झोप आली का लगेच पियाची वेळी झोपच नाहीत. तर मी पहिला व्लॉग एडिट करता आणि तो अपलोड करता. 1 वाजता आपला व्लॉग पडला पाहिजे, तसं डेली पडतो. जर नेटवर्क नसला VPN बंद झाला तरच लेट पडतो. तर पहिला व्लॉग एडिट करून अपलोड करता आणि मग परत स्टडी करता, जोपर्यंत झोप नाही येत तोपर्यंत. झोप आल्यावर गपचूप झोपायला जायचा. तर चला तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्याच्या व्लॉगसाठी नक्की वेट करा, कारण का उद्या 31 डिसेंबर आहे, म्हणजे 2025चा शेवटचा दिवस. हा वर्ष खूप चांगला होता, खूप मजा केली या वर्षात, खूप गोष्टी एक्सपिरियन्स केल्या आणि खूप गोष्टी स्वतःहून अनुभवल्या, का ज्या गोष्टी कधी लाईफमध्ये विचार पण नव्हत्या केल्या त्या पण गोष्टी केल्या तिथे येऊन. आणि बऱ्याच गोष्टी अशा शिकायला भेटल्यात, बरीचशी माणसं अशी ओळखायला भेटली आहेत. प्रत्येक गोष्टीचा एक्सपिरियन्स घेणं जरुरी आहे. तोच एक्सपिरियन्स मी सध्या घेत आहे इथं बाहेर राहून, कारण का घरची लाईफ मम्मी पप्पा सोबत असतात ती लाईफ
आणि इथं सर्व कामं स्वतः करायला लागतात ती लाईफ. स्टडी तर असतोच, स्टडी सोडून पूर्ण संसार जपायचा बोलला ना तरी चालेल असा विषय आहे. पण जो करतो त्यालाच समजेल, त्याने कधी केला नाही त्याला नाही समजू शकत या गोष्टी. तर चला, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.